नमस्कार, मी अविनाश चिलेकर. पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे. पीसीबी कटामध्ये आपण पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीबद्दल चर्चा करतोय. महापालिकेमध्ये अधिकृत उमेदवारांची सगळी यादी जाहीर झाली, प्रचाराला सुरुवात झाली. आता फक्त 8 दिवस मतदानाला बाकी आहेत. 15 तारखेला मतदान, 16ला काउंटिंग, असं साधारण हा सगळा प्रोग्राम पुढच्या 8-10 दिवसाचा सगळा खेळ आहे 16 पर्यंतचा. दरम्यान या संपूर्ण निवडणुकीमध्ये एक वेगळंपण आहे. त्याच्यामध्ये भाजपची 2017 ते 22 सत्ता होती. यावेळेस वाटत होतं की भाजप आपल्या निष्ठावंतांना न्याय देईल. प्रत्यक्षामध्ये भाजपने निष्ठावंतांचा गळा घोटला आहे. भाजपने जे काही निष्ठावंत आहेत त्यांना सगळ्यांना देशोधडी लावले. पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा वेशेला म्हणी हार, अशी सरळ सरळ भाजपची आत्ता अवस्था झालेली आहे. मी हे फार कठोर यासाठी बोलतोय की जे भाजपचे निष्ठावंत मंडळी आहेत ते माझ्याकडे त्या व्यथा व्यक्त करतात. वाईट वाटतं की आयुष्यभर घरावरती तुळशीपत्र ठेवायचं आणि समाजासाठी वाहून घ्यायचं, पक्षासाठी वाहून घ्यायचं, देशासाठी वाहून घ्यायचं, आणि निवडणुकीची वेळ आली की त्यांना बाजूला ठेवायचं. हे काय बरोबर नाही. अशा अनेक मंडळींची नावं सांगता येतील. मी आता अशीच एक कासारवाडीमधील एक प्रख्यात व्यक्ती आहेत त्यांच्याशी मी चर्चा करणार आहे. त्यांनी आतापर्यंत 4-5 निवडणुकांचा अनुभव घेतला, स्वतः एक निवडणूक सुद्धा लढलेली आहे. त्यांच्या भगिनी सुद्धा 2 वेळा नगरसेविका होत्या. यावेळेस त्यांना उमेदवारी अपेक्षित होती, परंतु त्यांना उमेदवारी टाळण्यात आलेली आहे. कारण काय आहेत त्यांच्याकडूनच आपण जाऊन घ्या. माझ्यासोबत आहेत संजयजी शेंडगे सर. सर, आपलं स्वागत आहे. नमस्कार. सर स्वतः एक शिक्षण संस्था चालक आहेत. 1984 पासून म्हणजे विचार करा तुम्ही, म्हणजे जवळपास 40-45 वर्ष ते भाजपसाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतलेलं आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, ज्याला आपण अभाविप म्हणतो, त्या अभाविपचे ते पिंपरी चिंचवड मधले शहराध्यक्ष होते. अनेकदा त्यांनी भाजपच्या कार्यकारिणीमध्ये सुद्धा काम केलेलं आहे. भाजपचे सगळे प्रोग्राम त्यांच्या परिसरामध्ये वर्षभर ते राबवत असतात. अनेक प्रोग्राम आहेत. केंद्र राज्य सरकारची ध्येय धोरण सुद्धा ते सांगत असतात. परंतु यावेळेस त्यांना वाटलं होतं की आपल्याला 100% न्याय मिळेल, कारण त्यांचं सामाजिक कार्य तिथे फार मोठं आहे. त्यांची संस्था आहे, संस्थेच्या माध्यमातूनही ते काम करतात, प्रतिष्ठानच्या माध्यमातूनही काम करतात. राजकीय तो भाग वेगळाच आहे. अत्यंत सौम्य व्यक्तिमत्व, अभ्यासू व्यक्तिमत्व, परंतु स्पष्ट वक्ते असे सर मला सांगा, तुम्हाला नेमकी उमेदवारी टाळण्यामागचं कारण काय? तुम्हाला काय समजलं आणि तुमचं काय मत आहे त्याविषयी? मी प्रभाग क्रमांक 20 मधनं भाजपकडनं उमेदवारी मागितली होती ड गटामध्ये. तर त्यावेळेस मला असं जाणवलं की काही काळामध्ये होय म्हटले, बोलावून घेतला आणि हो म्हटले, तुमची उमेदवारी फायनल करू म्हटले. परंतु कालांतराने 2-4 दिवसांत पुन्हा तो विषय त्यांनी टाळला किंवा फार काही रिस्पॉन्स मिळाला नाही. त्यामुळे असं वाटतं की बहुतेक आपल्याला धोका होईल. आणि म्हणजे नाकारांचं कारण जे आहे ते बहुतेक आर्थिक निकष असं मला वाटतं की आर्थिक निकषदृष्ट्या शेंडगे सर थोडेसे कमकुवत वाटतात. त्यामुळे देऊ नये असं वाटलं, असं वाटतं मला. अच्छा, म्हणजे खरं कारण त्यांचं ते असं वाटतंय मला. त्यांनी तुमच्या आतापर्यंतच्या कामाचा कुठे विचार नाही केला त्याच्यामध्ये? करायला हवा होता, कारण मी जवळजवळ राजकारणामध्ये 88 पासूनच्या काळात आहे. तर थोडं बॅकग्राऊंड सांगा ना, तुम्ही केव्हापासून काय काय काम केलं आतापर्यंत भाजपसाठी? म्हणजे मी FY असतानाच बेळगाव निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा हो यासाठी आंदोलनात सहभाग घेतला होता. बेळगावला जाऊन बरं गिरीश बापट नेतृत्व करतो आमच्या त्यावेळेस. गिरीश बापट, संभाजीराजे भुजबळ, खूप जुने कार्यकर्ते लोकांना माहित नसते कदाचित. ढमढारेचे. हो, करेक्ट. ते त्यांच्यावर गेलो होतो मी बेळगावला. त्यामुळे अटक झाली मोठी, आणि 1-2 दिवसांनी आम्ही पुन्हा सोडलं, आम्हाला पुन्हा आलो. तेव्हापासून मी खूप ऍक्टिव्ह आहे. संभाजीराजे होते आजारी, तर त्यांनी आठवण केली माझी कार्यकर्त्यांना, शेंडगे सरांना बोलून घ्या, मला त्यांना भेटायचंय. इतका संपर्क आमचा चांगला होता. आणि त्या काळापासून मी पक्षात अत्यंत क्रियाशील आहे. म्हणजे आत्ताचे जे स्थानिक नेतृत्व आहे त्यांनी जेवढं काम केलं नाही पक्षाचं, त्याच्यापेक्षा अधिक वर्ष आपण काम केलेलं आहे. अरे बापरे. आणि असं असून देखील आता तिकडे करता भांडावं लागतं, झगडावं लागतं, याचं खूप दुःख होतं मनामध्ये. आणि संपर्क म्हणायचं म्हटलं तर मी 2002ला इलेक्शन लढलोय. 2002ला त्यावेळेस मी 22 मताने हरलो इलेक्शन, फक्त 3च्या प्रभागात. बरं. त्यानंतर 2007ला लेट रिवार्ड झाल्यामुळे बहिणीला उभं केलं. आशाताईंना, माझी बहीण आशाताई, ती हरली म्हटलं 47, फक्त 47. त्यामुळे इतकं कमी मत हरल्यामुळे आम्हाला लोकांनी आत बसून दिलं नाही. पुन्हा ऍक्टिव्ह केलं लोकांनी आम्हाला. अच्छा, छान. आणि मग पुन्हा मी ऍक्टिव्ह राहत गेलो कायम. मग 2012ला पुन्हा झाला लेडीज वार्ड, पुन्हा बहिणीला उभं केलं. त्यावेळेस आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडी अध्यक्षांना आम्ही हरवलं. होय, स्थानिक नेतृत्व आम्ही हरवलं. 10 वर्ष नगरसेवक असताना त्यांना आम्ही हरवलं. आणि ती आघाडी आमची होती 1200 मतांची आघाडी. बरं. मग 2017ला पुन्हा आम्ही लढलो, बहिणी लढलो पुन्हा ओबीसी मधनच. तर तेही आम्ही इलेक्शन जिंकलो. 2 इलेक्शन मी हरलो आणि 2 जिंकलो. परंतु या 4ही इलेक्शन मध्ये
आम्ही कुठल्याही प्रकारे आर्थिक व्यवहार न करता मतं मिळवलेली आहेत. अच्छा, म्हणजे मतांची खरेदी विक्री न बिलकुल करता. शून्य. हा, छान, बिलकुल छान. शून्य. Best. मला आठवतं की 2012 इलेक्शनचा माझा खर्च आहे 4 लाख रुपये, फक्त फक्त 4 लाख रुपये. 2002चा 1.25 लाख, 2007चा 2.2 लाख, 2012चा 4 लाख. क्या बात आहे. अशा कमीत कमी खर्चामध्ये, मला खात्रीने सांगतो मी, एवढ्या कमी खर्चामध्ये निवडणूक लढणं किंवा जिंकणं हे बहुतेक अशक्य गोष्ट आहे. परंतु नागरिकांच्या प्रेमापोटी आम्ही करू शकलो. आणि शेंडगे परिवारावरती कासावडीकरांचं खूपच प्रेम आहे, हे अनेक लोकांनी पाहिलेलं आहे. पण तुम्ही भाजपच्या चौकटीमध्ये जे जे आवश्यक असतं ते सगळं तुमच्याकडे. सगळं आहे. तुमच्याकडे चारित्र्य आहे, अभ्यास आहे, तुमचं सामाजिक कार्य आहे, लोकसंपर्क दांडगा आहे. बरोबर आहे. भाजपच्या कल्चरमध्ये जसं व्यक्तिमत्व पाहिजे तसं तुम्ही आहे. अगदी परफेक्ट असतानाही तुम्हाला डावललं. तुम्हाला काय वाटलं काय त्याच्या संदर्भात नेमकं? याचं मला असं वाटतं की माझी बहीण जी आहे ती पण खूप ऍक्टिव्ह आहे. नगरसेवा असताना खूप कामं केलेली आहेत. रस्त्यांपासून स्विमिंग टँकच्या बाजूला असणं हॉल म्हणा, किंवा बस पीएमटी बस सुरू केली गटाखालनं, बरं. सीएनजी गॅस पाईपलाईन सुरू केली लोकांच्या घरोघरी, रस्ते लाईट तर खूपच भारी केलेले आहेत. आणि रॉक गार्डन केले तयार आहे, स्मशानभूमी नवीन केलेली आहे. अशी अनेक कामं करून सुद्धा पक्ष नाकारलेलं आहे. त्याच्या मागचं कारण मला केव्हा वाटतं की कदाचित म्हणजे ओरिजिनल ओबीसी जो आहे त्याला डावलून कदाचित कुणबी नेतृत्वाला प्राधान्य द्यावं असं धोरण असं वाटतंय. नातेगोती महत्वाची आणि कुणबी लोकांना तिथं ओरिजिनल ओबीसी अन्याय करून घुसखोरी केली असं मला खूप वाटतंय. आपण भाजप तर ओबीसीचा पक्ष आहे ना, असं मला वाटत होतं, पण आता ते दिसत नाही लोकल बाबतीत तरी. अच्छा, लोकल बाबतीमध्ये. कारण भाजपचा जो जनाधार आहे तो OBC आहे. सर्व ओबीसीचा आहे. त्यामुळे ओबीसीवर अन्याय कसा काय? नातेगोती महत्वाचे असले कदाचित असं वाटतंय. नातेगोती आर्थिक निकष दोन बाबी महत्वाचे वाटतंय मला. आता आपण कुठे बसलो नसते कदाचित, म्हणून तिकीट नाकारलं असतं. तुम्ही आर्थिक निकषाचा एक उल्लेख केला. नेमकं आर्थिक निकषाचा अर्थ काय नेमकं समजायचा? इलेक्शनला आवश्यक असणार खर्च तुम्ही करू शकता की नाही, कारण आमचे राहणीमान साधं आहे, आम्ही साधे वाटतो, आम्ही साधे जाऊ पहिल्या असणं, आणि आमचं इलेक्शन खर्च काय कमी असतो. त्यामुळे त्यांना असं वाटत असतं की विरोधी पक्ष कदाचित जास्त खर्च करेल, तर तुम्ही आपण कमी पडू नयेत, कमी पडून. अशी त्यांची अपेक्षा असावी. बरं बरं बरं. सर, तुम्हाला नेमकं आता तिथली राजकीय परिस्थिती काय दिसते? आताची परिस्थिती तुम्ही पाहताय, निवडणुकीला फक्त 8 दिवस बाकी आहेत. तुम्हाला काय चित्र दिसतं तिथे? आता अंदाज व्यक्त करणं चुकीचं होईल, त्याचा मतदानावरती प्रभाव पडू शकतो. मी आता त्याविषयी काही बोलणार नाही, पण निकाल तुम्हाला कळेल. शेंडगे परिवाराला नाकारण्याचे दुष्परिणाम दिसतील असं वाटतंय. शेंडगे परिवाराला नाकारण्याचे परिणाम दिसतील असं वाटतंय, दिसणार ह्याच्यामध्ये असं वाटतंय. ओव्हरऑल संपूर्ण शहर भाजप, जी पूर्वीची भाजप आणि आताची भाजप, याच्यामध्ये तुम्हाला तुलना करता का? फरक काय जाणवतो का आहे? फरक जाणतो म्हणजे ज्या काळापासून मी काम करतो, चेतनदास मेवानी अध्यक्ष होतो शहराचे. अच्छा, बरं. हा हा. तेव्हापासून कामात आहे पक्षाच्या, फार जुना काळ. आणि त्यांच्याशी पण माझा संपर्क होता. लोखंडेबाईंच्या खासदारकीच्या काळामध्ये पिंपरी विधानसभाचा प्रमुख म्हणून मी काम केलेलं आहे. अच्छा, बारामती लोकसभा मतदारसंघ. प्रचार रथाचं काम मी माझ्याकडे जबाबदारी होती ती. बरं. ती पूर्ण मी व्यवस्थित पाळलेली आहे. तर अत्यंत जुना काम असून सुद्धा म्हणजे त्या काळात जो मान सन्मान होता तो आता राहिलेला नाहीये. शेंडगेचा पक्षात आले काय गेले काय तशी अवस्था आहे. हा, त्यामुळे हे खरं तर पाहत नाही, परंतु विचारांचा पकडा घेतला घट्ट असल्यानं पाय पण निघत नाही अशा अवस्था. नाही, खरंय. काल मी अनेक जणांशी या विषयावरती चर्चा केली, पण तुमच्यासारख्या अनेक भाजप निष्ठावंतांवरती अन्याय झालेला खूप. म्हणजे मला मोरेश्वरचं आश्चर्य वाटलं की मोरेश्वरनी हट्ट करून तिकीट घेतलं, म्हणजे त्याच्यावर ही वेळ आली. त्यांनी पण खूप काम केलेलं आहे, अत्यंत हट्ट करून त्यांनी अडून बसला तेव्हा ते तिकीट मिळालं. अच्छा, त्यामुळे हे पण काही बरोबर नाही. राजूदुर्ग आपला कार्यकर्ता असले जुना, त्याच्या पण ते अन्याय झालेला आहे. पुण्यातलं तर मी बोलणार नाही जास्त काही. आपल्या सगळ्यांना माहिती की अनेक कार्यकर्ते जुने आहेत भाजपचे. महेश कुलकर्णी, केशव गोळवे, अनेक आहेत तसे, म्हणजे आहेत, भरपूर आहेत. त्या डॉक्टर परदेशी. इनकमिंग जे पक्षांमध्ये होत आहेत ते पक्ष वाढण्याकरता आवश्यक असेल सुद्धा, परंतु इनकमिंग केल्यानंतर त्या माणसाला 5 वर्ष पक्षाने थांबवावं, त्याचं पक्षातले काम चेक करावं, मग त्याला उमेदवारी द्यावी पुढच्या वेळेस योग्य वाटतं तर. असा निकष पाहिजे, व्हायला हवंय. असं होत नाहीये, जो येईल त्याला तिकीट असं होऊ नये खरं तर. भाजपची काँग्रेस झाली आहे का सर? असं म्हणजे भाजप काँग्रेस मुक्त राष्ट्र करा असं म्हणतोय एका बाजूला, एका बाजू मात्र पक्षामध्ये इन्कम काँग्रेसचं वाढलेलं आहे. त्यामुळे काँग्रेस युक्त बीजेपी झाली का काय असं वाटतंय. मग याच्यामध्ये भाजपची जी विचारसरणी आहे, विचारधारा आहे, त्याला अंत्योदयाची आपण म्हणतो, शेवटच्या घटकापर्यंत सगळं कल्याण झालं पाहिजे, कोट कल्याण झालं पाहिजे, हे विसरलेत का ही मंडळी? दीनदयाळ उपाध्यायांचा जो होता संकल्प, तो संकल्प विसरला असं म्हणता येत नाही, पण त्याला थोडीशी विसर पडला असं वाटतंय की गरीब कार्यकर्ता जो आहे त्याला पार्टीने बूस्ट द्यायला हवंय. तुम्ही कायमच किमान 4चा प्रभाग असेल तर किमान एकतरी पक्षाचा निष्ठावंत असला पाहिजे, असा रूल त्यांनी ठेवला हवा खऱ्या अर्थाने सगळीकडे, पण तसं दिसत नाही काही.
अच्छा, नाही हे बरोबर तुमचं म्हणणं की आपल्याकडे 32 प्रभाग आहे, हा. 4 जणांचा एक प्रभाग असतो, त्याच्यामध्ये एक निष्ठावंत असलाच असं. पाहिजे. कारण ते नावून धरला होता पक्षाने, तसं केलेलं नाहीये. अच्छा, म्हणजे पक्ष इतका उथळ झाला का हो सर आता? उथळ म्हणता येत नाही. सत्तेच्या सत्ता हवी आहे. राजकारणात सत्ता हवी आहे. सत्तेच्या राजकारणात तडजोडी करता 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 वस्त्रहरण झालंय का हो सर? वस्त्रान झालं असं म्हणता येत नाही. विचारांशी अजून सुद्धा पक्ष पक्का आहे. स्थानिक नेतृत्व थोडस काही वेळेस त्यांच्याकडे काही होऊ शकत असते कदाचित काही गोष्टी, परंतु पक्ष अजून सुद्धा आमच्या विचारांशी ठाम आहे. खूप अनेक हिंदुत्व निर्णय पक्षांनी चांगले घेतलेले आहेत, त्यामुळे हा पक्ष सोडावा अशी इच्छा आमची अजून झालेली नाही. तुला असे वाटत नाही, परंतु एक पक्षाने निष्ठावंत अन्याय जो आहे तो बंद करा अशी विनंती नक्की आहे. कोण करणार ते? तुम्ही म्हणताय सगळं ठीक आहे, हे कोणापर्यंत पोहोचवणार? कोण अन्याय दूर करणार? वरिष्ठ दखल, तुम्हाला अपेक्षा काय? वरिष्ठ दखल घेतली असं वाटतंय. शेवटी आमदारांच्या लोकल नेतृत्वाचे वरिष्ठ नक्की असतील, पक्ष नेतृत्व असेल, मुख्यमंत्री साहेब असतील, रवींद्र चव्हाण साहेब आहेत पक्षाचे अध्यक्ष, त्याच्या दखल घेतील आणि ओरिजिनल ओबीसी वरती पुन्हा भविष्यात अन्याय होऊ नये याची काळजी त्यांनी घ्यावी अशी विनंती आहे. सर, तुम्हाला ओरिजिनल ओबीसीचा तुम्ही विषय काढला म्हणून विचारतो मी तुम्हाला. आपल्या शहरामध्ये 128 जागा आहे, 35 मला वाटतं ओबीसी आहे, 20 बॅकवर्ड क्लासच्या आहेत आणि 3 एसटीच्या आहेत. याच्यामध्ये 35 मध्ये ओरिजिनल ओबीसी किती आहेत? याचा अभ्यास नाही केला मी. 35 मध्ये कदाचित 10 एक असतील माझा अंदाज आहे. अच्छा, 10. माझ्या प्रभागावर मी 20 ला तिकीट माहिती होतं, उमेदवार माहिती 20 नंबरला. 20 नंबरला आता ओबीसी तो दिलाय बीजेपीने, तो सुद्धा कुणबी आहे. 30 ला आमची बहीण तिकीट नाकारून दुसरा जो उभा केलाय तोही कुणबी आहे. त्यामुळे ओरिजिनल ओबीसीला न्याय दिला असं वाटत नाही. अवघड आहे. आपण पाहिलं शेंडगे सरांनी त्यांची व्यथा बोलून दाखवलेली काय परिस्थिती आहे, परंतु अजूनही भाजपच्या प्रती त्यांच्या निष्ठा आढळ आहेत. म्हणजे भाजपचे कार्यकर्ते किती भक्कम असतात पहा. अन्य पक्षामध्ये कार्यकर्त्याचं आपण आवक जावं इकडे तिकडे जातात, त्याला विचारसरणी नाही, त्याला कुठलं अधिष्ठान नाही, त्यांच्यासमोर कुठला आदर्श नाही. ते मंडळी आपल्या बाजारूसारखं इकडून तिकडे हेलपाटे मारत असतात. जिकडे सत्ता असेल तिकडे, जिकडे घुगऱ्या तिकडे उदो उदो. परंतु भाजपचे हाडाचे कार्यकर्ते, निष्ठावंत कार्यकर्ते काय असतात त्याचं हे जाज्वल उदाहरण म्हणजे संजय शेंडगे सर. अशा अनेक कार्यकर्त्यांशी मी या विषयावरती गप्पा मारणार आहे. सर, तुम्ही आलात, तुमचे विचार आमच्या बरोबर शेअर केलेत, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. या पुढच्या काळातही तुम्ही असंच ऍक्टिव्ह राहा ही आमची अपेक्षा आहे. धन्यवाद. मी आम्हाला बोलावण्याची संधी दिली आमच्या विचार मांडण्यासाठी. तुमचे देखील मनापासून आभार. धन्यवाद.